विश्वाचा फोन का लागत नाही? अजून किती वेळ वाट बघायची आहे मी? कधी येणार माझी जानू? जानू, अजून किती वेळ वाट बघायला लावणार आहेस? मी इथे फक्त आणि फक्त तुला भेटायला आलोय. तुझा नंबरही माझ्याकडे नाहीये. जानू आहे माझ्यासमोर. ती ती नक्की इथेच येणार आहे ना? जानूने ज्या अर्थी मला सांगितलंय की ती मला भेटणार आहे, त्या अर्थी नक्कीच ती इथेच येणार. कारण तिची संपूर्ण फॅमिली इथेच आहे. आय होप मी करेक्ट जागी करेक्ट वेळी पोहोचलोय. कारण जानूला भेटायच्या प्रयत्नात मला कुठल्याही प्रकारची चूक नकोय, रिस्क नकोय. खरं तर ताई, आपली मुलं आता सुस्थितीत आहेत. भाच्यांबद्दल इतकी वर्ष ऐकून होते. खरं तर भावनाला भेटले होते मी आधी, पण हीच माझी भाची हे आजच कळलंय. वहिनी, अगं तू पण अजून माझ्या भाच्याला भेटवलं नाहीयेस मला. ते कधी करणार आहेस? मग मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवाय. माझं जानूवर प्रेम होतं हे लक्ष्मी काकूंना कधीच सांगू नकोस. तो सुद्धा येईल की योग लवकरच. तथास्तु. आवाज आला ना खोलीतून? नाही अगं हो, कुणीतरी आहे बहुतेक. ताई, काय? ह्या विश्वाचा मेसेज सुद्धा आला नाहीये अजून. त्याने एकतर सांगितलं होतं गाडीतच बसून राहा. काय करू? बसू इथेच की जाऊ बाहेर? येस, येस, मी जानूला बघितलं. ती इथेच कुठेतरी आहे. जयंत कानिटकर, माझ्या आयुष्याचं मातेरं करणारा जयंत कानिटकर. आज घाबरणार नाहीये मी याला. आज काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाक.
अप्पा 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 कसे आहात तुम्ही? तुम्ही ठीक आहात ना? काय बोलावं काही सुचत नाहीये. वाटलंच नव्हतं असे अचानक भेटाल तुम्ही आज. 40 वर्षांनी पाहते तुम्हाला. 40 वर्ष. पण अप्पा एकही दिवस असा नाही की तुमची आठवण आली नाही मला. सतत तुमची आठवण आली. कितीतरी वेळा असं वाटलं की उठून धावत जावं, तुम्हाला बिलगावं आणि म्हणावं अप्पा असे कसे रागवता माझ्यावर. मला माझ्या नवऱ्याला स्वीकारा ना अप्पा. तुम्ही कायम माझ्या स्वप्नात यायचा. स्वप्नात खूप गप्पा मारल्या आपण. स्वप्नात कायम माझ्या डोक्यावरून हात फिरवायचा. असं वाटायचं आता जायला हवं अप्पांकडे. अप्पा ताबडतोब माफ करते. अप्पा तुम्ही स्वप्नात आलात ना की माझ्या मनात विचार यायचा. जशी मला अप्पांची आठवण येते, माझ्या अप्पांना पण माझी आठवण येत असेल ना. अप्पा तुमच्या स्वप्नात यायचे मी, जसे तुम्ही माझ्या स्वप्नात यायचा. बोला ना अप्पा. असं बोला नको आता. इतक्या वर्षांनी भेटतोय आपण. बरं बोलू नका. रागवा मला. हो मी लहान असताना कधी रागवलं नाही तुम्ही. हातही कधी उगारला नाहीत. 2 धपाटे द्या मला अप्पा. तुम्ही म्हणत असाल तर मी कान धरून उभे राहते. तुम्ही म्हणाल ते करते अप्पा. खरंच सांगते. वाटेल ती शिक्षा द्या. बोला नको. दूर लोटून का तर मला अप्पा. अप्पा बोला ना अप्पा. अप्पा नाही नाही अप्पा तुम्ही रडू नका. तुमची लक्ष्मी रडते ना, मग तुम्ही नाही रडायचं. तुम्ही लक्ष्मीला शांत करायचं. म्हणायचं लक्ष्मी तू शांत हो, रडू नकोस. मी लहान असताना रडल्यावर तुम्ही कसं मला डोक्यावरून हात फिरून गोंजारून म्हणायचा लक्ष्मी काही हरकत नाही, तू रडू नकोस बाळा, रडू नको. तसंच म्हणा ना.